श्री विनोद आयरे, ग्रामपंचायत अधिकारी चांदशी, जिल्हा परिषद नाशिक आणि त्यांच्या पत्नी राजश्री आयरे ताई. तर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत जिल्हा परिषद नाशिक येथे. आणि यांनी एक आपल्या जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओंकार पवार सर यांनी एकल महिलांचे सक्षमीकरणाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि त्या उपक्रमातीलच एक पाऊल म्हणजे आपले जे विनोद आयरे भाऊ साहेब आहेत, तर त्यांनी सौभाग्याचं शपथपत्र मृत्यूपत्र असं एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये राबवलेला आहे आणि स्वतःपासून सुरुवात केली. नेमकी काय आहे ही संकल्पना? आणि सर, आपण आपल्यापासून ही सुरुवात केली, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि यामध्ये आपल्या ताई देखील तुम्हाला आपल्या या उपक्रमामध्ये पूर्णपणे सहकार्य करत आहेत, तर त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. आणि कृपया आपण या उपक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती द्यावी ही नम्र विनंती. नमस्ते ताई, आपले पण खूप खूप आभार. आपण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा एक जो काही खारीचा वाटा या ठिकाणी आपण मानवी समुदायामध्ये दैनंदिन जीवन जे काही जगताना काही आपल्या दैनंदिन ज्या काही पद्धती असतात त्या कालांतराने त्यांना रूढी आणि परंपरामध्ये त्या मुखावर होतात. त्या कालानुरूप कदाचित त्या योग्य असतील किंवा वैज्ञानिक असेल किंवा त्याबद्दल माहीत नाही मला. पण आज रोजी नाशिक जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार सर यांनी एकल महिला म्हणजे त्याच्या विधवा परित्यक्ता घटस्फोटी किंवा इतर सर्व ज्या काही असतील एकल महिला आणि त्यांचं जे काही जीवन व्यतीत करताना ज्या काही त्यांना संकट येतात, ज्या काही यातना भोगावं लागतं, ज्या काही अमानवी कृत्यांना त्यांना सामोरं जावं लागतं, अशा सगळ्या बाबींना एक थोडासा हात त्यांचं ते दुःख दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने नवचेतना अभियान सुरू केलं आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू झाला. परंतु जेव्हा ग्रामीण भागात खालच्या पातळीवर आम्ही काम करत असताना शासन आणि ग्रामीण जनता याच्यातलं दुवा म्हणून ज्यावेळेस ते काम करतो तो प्रत्यक्ष अनुभवतो, त्यात असं जाणवलं की काही गावांमध्ये असेल, काही समाजात असतील, काही घटकांमध्ये असतील, तर ह्या अभियानाचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम तिथं जाणवायला लागले. परंतु कुठली पण योग्य बाब जी असेल ती सहसा स्वीकारली जात नाही. त्याच्यासाठी सगळ्या घटकांनी त्याच्यामध्ये सहभाग होणं आणि त्याचा अंगीकारण फार महत्त्वाचं आहे. आणि अशीच ते जेव्हा आम्हाला जाणवलं की न्यूजमध्ये बातम्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची न्यूज यायला लागल्या, तर म्हटलं अरे हे चुकीचं कदाचित घडतंय आणि हे का घडतंय, तर याच्यामध्ये नागरिकांचा जो सहभाग पाहिजे स्थानिक नागरिक म्हणून तो कदाचित मग काही कमी पडायला लागला का. मग असं जेव्हा अवलोकन झालं तर मला लक्षात आलं की अरे आपण ह्या अमानवी आणि अवैज्ञानिक ज्या एकल महिला विधवाच्या संदर्भात तिचा पती गेल्यानंतर जो आपला समाज त्या महिलेचे कुंकू पुसणं असेल, त्याचे जोडवे काढणं असेल, त्याचे बांगड्या फोडणं असतील, म्हणजे एका बाजूला तो अंतिम संस्काराचा सोहळा, तो 16 संस्कारांमध्ये एक प्रमुख भाग आहे की तो अतिशय त्या माणसाच्या त्या शरीरातून त्या आत्म्याला मोक्ष मिळावा, त्याचे सद्गती प्राप्त होईल असे ती कृत्य करायला पाहिजे. पण तिथं जी काही विकृती एक समाजातील मी म्हणतो ती अनिष्ट रूढी त्याच्या काही त्यांच्या मनामध्ये ठासलेल्या असतात. शिक्षण नाही पण ते परंपरा दैनंदिन जीवन व्यतीत करताना त्या मनामध्ये घर करून बसलेल्या असतात. तर म्हटलं याला छेद देणं निश्चितपणे आपल्याला त्याला पुढाकार घ्यावा लागेल. तेव्हा मी माझ्या सौभाग्यवतींशी चर्चा केली आणि आदरणीय सरांनी या ठिकाणी आम्हाला चर्चेला बोलवलं की ह्या अनिष्ट रूढी परंपरांसाठी आपल्याला काय अजून याच्यात नवीन उपक्रम करता येतील. तर मी म्हटलं की सर, आपल्याला जसं संपत्तीचं मृत्यूपत्र असतं, मानवाचा मृत्यू झाला की ते मृत्यूपत्र काम करत असतं, त्याचा अवलंब होतो सगळ्या स्तरावर, शासन स्तरावर असेल, सगळ्या स्तरावर, न्यायालय स्तरावर सुद्धा त्याला मान्यता आहे, समाजात पण मान्यता आहे. मग असंच जर एक सौभाग्याचं शपथपत्र जर आपण दिलं, मला जो काही पती म्हणून माझ्या पत्नीसाठी जो काही मला अधिकार असेल, कायद्याने दिलेला असेल, रूढ्या परंपराने दिला असेल किंवा धर्माने दिला असेल, तर तो त्याच्या अनुषंगाने मी असं जर एक सौभाग्याचं शपथपत्र जर स्टॅम्पवर करून दिलं आणि त्यावेळेस जर सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझी जर प्रामाणिक भावना असेल, माझ्या पत्नीच्या प्रती माझं जर प्रेम असेल आणि जर माझ्या ही मृत्यू ही एक अशी घटना आहे की त्याच्याबद्दल कोणाला ती आवडत नाही, पण तरी मृत्यूपत्र लिहिले जातात. आणि मग मृत्यू शपथपत्र का लिहून नाही, सध्या एखाद्याच्या मनातील हार कोण त्या आपल्या मृत्यूला कोण स्वीकारतं अशी बाब नाही, मृत्यूपत्र लिहितोच ना. तसंच ही एक मोठी देणगी
आपल्या प्रती आपले भावना उत्कट भावना ती व्यक्त करण्यासाठी आणि मग मी म्हटलं की आपण एक सौभाग्याचं शपथपत्र देऊया. त्या शपथपत्रामध्ये उल्लेख करून ठेवला की समाजातील जी काही अनिष्ट रूढी आणि परंपरा असेल तिचं उच्चाटनासाठी मी सर्व समाजाला, सर्व माझ्या आप्तेष्टांना, मित्रांना, कुटुंबांना, सवंगडी जे काही असतील त्या सर्वांना या ठिकाणी जाहीर शपथपत्राच्या माध्यमातून जाहीर आवाहन केलं की माझ्या मृत्यूपश्चात माझ्या पत्नीचे कुठल्याही प्रकारचं सौभाग्य अलंकार कोणीही त्याला हात लावणार नाही, कोणी काढणार नाही, कोणी बळजबरी करणार नाही. आणि असं शपथपत्र आज आम्ही सहकुटुंबासह माझ्या पत्नी, माझी मुलगी सगळ्यांच्या सोबत आणि आपल्या सुद्धा साक्षीने आदरणीय जिल्हा परिषद सरांना मी आणि विभाग प्रमुख डॉक्टर शरीफ मॅडम या सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे प्रशासकीय याच्यातून ते सादर केले. आणि ते मला म्हणजे थोडीशी भावना आहेच की अरे एक छोटासा पाऊल खाली चालतो आपण म्हणतो, त्याचं आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो. आणि सर्व माझे जेवढे काही हे असतील, मी जिल्ह्याचा मास्टर ट्रेनर सुद्धा देखील आहे, तर त्या माध्यमातून बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जर कोणी आपल्या माध्यमातून कोणी ऐकणार असेल, बघणार असेल, सगळ्यांना सहृदय मी म्हणतो संवेदनशील आपल्या पत्नी आणि आपल्या समाजावर, आपल्या जिल्ह्यावर जर प्रेम करणारे, देशावर प्रेम करणारे जेवढा घटक आहे त्यांना निश्चितपणे आवाहन करतो की सगळ्यांनी आपलं सौभाग्याचं शपथपत्र आपल्या पत्नीशी, आपल्या कुटुंबाशी चर्चा करून आणि ते स्वखुशीने द्यावं. त्याची अंमलबजावणी समाज केल्याशिवाय राहणार नाही. हा छोटासा बदल आहे आणि तो मला यात बदल होणार सर. आपण खूप मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. म्हणजे शक्यतो असं कोणी करत नाही की मेल्यानंतर काय होईल, काय प्रॉपर्टीचं सगळं हे करून ठेवतात. परंतु जी पत्नी आहे, आपली प्राणाहून प्रिय पत्नी आहे, तिच्या मनाचा, तिच्या भावनांचा विचार करून तुम्ही हे शपथपत्र करून ठेवलेलं आहे. आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकून निश्चितच इतरही लोक करतील. बघा, आज समाजामध्ये एकल महिलांची स्थिती म्हणजे खूप अशी दयनीय आहे. पती गेल्याचं दुःख तर असतंच, परंतु समाज तिच्यावरती समाजबंधन लादत असतो आणि त्यामुळे ती अजून दुःखी होते. तर ती पण एक समसमान आहे, आपल्यासारखीच एक तिला स्वतंत्र अस्तित्व आहे आणि तिला देखील समाजात उभ्या माथाने जगता आलं पाहिजे. ती विधवा झाली म्हणजे तिच्यावरती खूप अन्याय लोक करत असतात. म्हणजे संकट, तिला आधीच पती गेल्याचं एक दुःख आहेच, परंतु समाजाची जी काही बंधन आहे, मंगळसूत्र घालायचं नाही, कुंकू लावायचं नाही, जोडवी काढायची, सगळे सौभाग्य अलंकार काढायचे आणि हे जे आहे त्या अनिष्ट रूढी आहेत आणि त्यामुळे ह्या रूढींना आपण कुठेतरी छेद दिला पाहिजे. 21व्या शतकात आपण आज जगतो आहोत, वावरतो आहोत. आपण म्हणतो स्त्री शिकली, प्रगती झाली, आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत, परंतु या एकल महिलांचा प्रश्न हा जिल्हा परिषद नाशिकने उचललेला आहे. त्यात आदरणीय सीओ सर पुढाकार घेत आहेत आणि आपण सीओ सरांचे मावळे म्हणून यात निश्चित महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जेव्हा कधी याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस निश्चितच विनोद आयरे सरांचं आणि त्यांच्या पत्नीचं देखील नाव हे अग्रस्थानी राहणार आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करते की आपण देखील आपल्या गावात एकल महिला असतील तर त्यांना समसमान संधी द्यायची आहे आणि महिलांवरती जे काही अनिष्ट रूढी परंपरा लादल्या जात आहेत तर त्या आपण बंद करायच्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने असा ठराव करायचा आहे आणि महिलांना समसमान संधी द्यायची आहे. धन्यवाद. तर हे शपथपत्र त्यांनी तयार करून दिलेलं आहे की माझ्या मृत्यूच्या पश्चात माझ्या पत्नीचे कुणीही सौभाग्य अलंकार काढू नये आणि तिला एक स्त्री म्हणून एक समान तिला दर्जा द्यावा. असं ही खूप मोठी म्हणजे समाज प्रबोधनाचं हे खूप मोठं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. तर मी राजश्री ताईंना विचारते की ताई, तुम्हाला काय वाटतं तो या अभिनव उपक्रमाबद्दल? जिल्हा परिषदेने जे एकल महिलांचं जे आता सक्षमीकरणाचं काम सुरू केलेलं आहे, तर आपले सर तर काम करतच आहात, प्रशासनामध्ये काम करतायत, पण तुमची काय भावना आहे या म्हणजे जी योजना सुरू केलेली आहे? असं असतं ना, आता महिलांना म्हणतात ना, महिलेला आदिशक्तीचं रूप म्हटलं गेलेलं आहे, बरोबर? तर आदिशक्तीचं रूप म्हटलं गेलंय, पण ती आदिशक्ती कधीपर्यंत असते? ज्यावेळेस तिचं पूर्ण कुटुंब, तिचे आई वडील, तिचे मिस्टर म्हणजे पती हे सोबत असतात आणि ज्यावेळेस पती तिच्या जीवनातून निघून जातात. आता आमच्याच घरात माझ्या 2 नंदा आहेत, म्हणजे नणंद आहेत, कारण मी ते स्वतः बघितलंय त्यांचं. आणि त्याच्यानंतर ते ज्या वेळेस निघून गेल्यानंतर त्या महिलांची परिस्थिती बघितली ना, तर इतकं वाईट वाटतं, कारण समाजाचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा होतो. ती समजा आज चांगल्याही नात्याने समोरच्या जेंट्सशी म्हणजे माणसाशी बोलत असेल
तर तिला तरी तिचा लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा होतो. आणि समजा आज हा उपक्रम आहे ना, सौभाग्याचे शपथपत्र आज आमच्या साहेबांनी करून दिलं, म्हणजे केलं, ही फारच उत्तम गोष्ट आहे. आणि म्हणजे त्यांच्या मनात ही संकल्पना आली तर मला आनंदच वाटला. कारण कसं आहे, भविष्यात आहे प्रत्येकाला मृत्यू तर आहेच, तो कधी ना कधी कदाचित मी जाऊ शकते, तिने सांगत आधी, पण ते आहे, ती उत्तम गोष्ट आहे. कारण जर समजा एका महिलेच्या याच्यातून जर पती निघून गेल्यानंतर काय होतं की ती ठीक आहे, ते दुःख तर फारच मोठं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तिच्या शरीरावरचे अलंकार काढले जातात, बंधनं लागले जातात, जोडवे काढ, टिकली लावू नको, या पूजेला तुला मान नाही. कारण आपल्या हिंदू संस्कृतीत असं म्हटलं ना, सौभाग्यवती म्हणजे मग तुझे मिस्टरच म्हणजे पती असतील तरच तुला पूजेला मान आहे, नाहीतर त्या लेडीजकडे बघितले जात नाही. काही काही आपल्या धर्मातले असे उपवास आहेत की विधवा म्हणजे एकल महिला, तुमच्या प्रशासकीय भाषेत एकल महिला आणि समाजाच्या भाषेत विधवा, तर त्या महिलांचे चेहरे पण नाही बघायचा, असं पण काही काही उपवास आहेत. म्हणजे असेच कार्य आहेत, धार्मिक कार्य आहेत, तिथे महिलांना घेतलं जात नाही, बघितलं जात नाही. त्या महिला एका रूम मध्ये राहतात, घरात सौभाग्यवती महिलांना नको आपल्यामुळे त्रास व्हायला, अशा पण घरांमध्ये धारणा आहेत, समाजात ती धारणा आहे. मग हे जर असंच असेल सगळं, मंगळसूत्र, तिचे जोडवे, बांगड्या, कुंकू, याच्याने काय होईल, तिला पतीचं दुःख तर आहेच, पण तिला काय वाटेल, नाही आज हे माझ्याजवळ म्हणजे माझे पती. शेवटी कसं असतं, प्रत्येक महिलेला ती एक वेगळीच बाब आहे पती म्हणून, पण मग ती कायम माझ्या सोबत असेल हे तिला फुल कॉन्फिडन्स असेल. आणि ती कोणत्याही अडचणीला आणि समोर किती काही कोणताही प्रसंग आला तरी ती महिला सामोरे जाऊ शकते. आणि त्याच्यासाठी मी CO सरांचे पण अभिनंदन म्हणजे थँक्यू, धन्यवाद मानते. कारण त्यांनी आमच्या म्हणजे ठीक आहे, त्यांचे कर्मचारी आहेत, त्यांना ते बोलू शकतात, पण मला माझ्या कुटुंबाला इथे येण्याची संधी दिली, ते भेटले. आभारी आहे नाशिक JDPचे. थँक्यू. तर बघा, एक नाविन्यपूर्ण उपक्रम या कुटुंबाने सुरू केलेला आहे. सर्वांनी त्याचं अनुकरण करावं आणि समाजातील एकल महिलांचे जे त्यांच्यावरती जे बंधनं लागली जातात ती आपल्याला दूर करण्याचं काम या उपक्रमातून करायचं आहे. आणि त्यांनी त्यांचा अनुभव पण आपल्याशी शेअर केला.